रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्य मराठी कथा स्वरूपात तसेच ओवीसह। या महात्म्याचे श्रवणाने व पठणाने अधिक पुण्यफल प्राप्त होते। या अगोदर आपण अध्याय 7वा पाहिला आहे। आज आपण अध्याय 8वा पाहणार आहोत। चला तर मग भगवान श्री कृष्णाला वंदन करून अध्यायाला सुरुवात करू। जय श्री कृष्ण। अध्याय 8वा, सुखदेव पुत्राची कहाणी। देवल मुनींनी सुखदेवाचे भविष्य पाहून जे उद्गार काढले ते ऐकून सुदेव आणि गौतमी दोघेही घाबरून गेले। अधीर होऊन त्यांनी विचारले, गुरुदेव, आमचा बाळ? होय, तुमचा बाळ हा सुखदेव सर्व गुणांनी संपन्न आहे। याच्या हातावरील सर्व लक्षणे उत्तम आहेत, परंतु एकच मोठा दोष आहे, हा अल्पायुष्य आहे। याच्या 12व्या वर्षी हा पाण्यात बुडून मरणार आहे। तुम्हाला पुत्रशोक होणार आहे। इतके बोलून देवल मुनी झटकन तेथून निघून गेले। आता मात्र सुदैवाला खूपच दुःख झाले। तो आपले मस्तक जमिनीवर आपटून हाय रे देवा असे ओरडत सुटला। त्याला शांत करीत गौतमी म्हणाली, नाथ, हा शोक कशाला? मी सांगतच होते की पुत्र झाला तरी सुख मिळणार का? जे व्हायचे ते होणारच। या मृत्यू लोकात जन्माला आलेला प्रत्येक प्राणी मृत्यूलाही बरोबर घेऊन येतच असतो, त्याला अपवाद नाही। आता उठा बरं, नित्यकर्मे निष्ठापूर्वक नेमाने केलीच पाहिजेत। दुःख शोकात वेळ घालून उपयोग तो काय? बाळाच्या 12व्या वर्षी काय होईल ते होईल, पाहता येईल। आपल्या पुढे त्यावेळी दैवजे ताट वाढून ठेवील, त्यात मग अमृत असो विष असो, आपणाला ते स्वीकारावेच लागणार। आतापासूनच त्याचा विचार नको। गौतमीने धीर दिला। सुदेव शांत झाला। त्याची नित्यकर्मी सुरू झाली। मुंज झालेला त्याचा तो पुत्र सुखदेव हळूहळू विद्यासंपन्न झाला। बोलता बोलता एक तप 12 वर्षे निघून गेली आणि एके दिवशी सुदेव दुर्वा फुले आणण्यासाठी वनात गेला। गौतमी घरकामात आणि स्वयंपाकात गुंतली होती। त्याचा पुत्र सुखदेव आपल्या सोबत्याबरोबर विहिरीवर पोहण्यासाठी गेला। उन्हाळ्याचे दिवस, ऐन मध्याह्न झालेली, अंग तापलेले मुलांनी विहिरीत भराभरा उड्या मारल्या। एकमेकांच्या अंगावर पाणी उडविले, बुड्या मारल्या। माशासारखे सुळक्या मारणे, सूर मारणे, शिवना पाणी खेळणे असे त्या मुलांचे विविध खेळ चालले होते। सुखदेव सुद्धा काही कमी नव्हता। त्याने साऱ्या सोबत्यांना चांगलेच दमविले। आता सुखदेव पोहून पोहून खूप थकला होता, तरीही एक मोठी बुडी घेऊन सोबत्यांना चकविण्याचे त्याने ठरवले। आणि ती पहा, मी बुडी घेतली आहे, आता सांगा बरं मी कोठे आहे? असे म्हणून त्याने खूप मोठी बुडी घेतली। तो थेट तळाशी गेला आणि बराच वेळ झाला तरी सुखदेव पाण्यावर आलाच नाही। सारे सोबती त्याला शोधून दमले, पण छे, मग मात्र ते सोबती घाबरले आणि सुखदेव बुडाला बुडाला असे ओरडत घरोघर गेले। त्याच वेळी सुदेव सुद्धा दुर्वा फुले घेऊन वनातून तेथे आला। सुखदेव बुडाला, सुखदेव बुडाला, अहो आमचा बाळ कुठे आहे? अरे सुखदेवा बाळा, असा आक्रोश करीत ते दोघे भांबावून सैरावैरा धावत होती। काही वेळाने सुखदेवाचे प्रेत फुगून पाण्यावर आले। लोकांनी ते कसे तरी विहिरी बाहेर काढले आणि पुत्राचे ते प्रेत मांडीवर घेऊन सुदेव गौतमी रडत बसले। विहिरीवर ही गर्दी जमली। सुदेव गौतमीचा तो पुत्रशोक पाहून लोक हळहळत होते, पण देवगती पुढे कोण काय करणार? काही झाले तरी आता पुढील क्रियाकर्म उरकले पाहिजेच, म्हणून काही लोक तयारीला लागले। पण तेवढ्यात जोराचे वादळ सुरू झाले। सोसाट्याचा वारा आणि तुफान पावसाच्या धारा सुरू झाल्या। त्यामुळे सारे आभाळ भरले। लोकांना काहीच सुचेना। हळूहळू सारे लोक तेथून निघून गेले। सुदेव आणि गौतमी आपला पुत्र सुखदेवाचे प्रेत मांडीवर घेऊन आक्रोश करीत देवाचा धावा करीत त्याच जागी बसून होते। पाऊस जोराने पडतच होता। 2 दिवस गेले, 4 दिवस झाले, आठवडा संपला, पंधरवडा निघून गेला, महिनाही पूर्ण झाला। सुदेव आणि गौतमी त्या स्थितीत त्याच जागी बसून राहिले। पावसाचे, उपवासाचे, दिवस रात्रीचे, कशाचेही त्यांना भान नव्हते। पुत्रशोकाने ते भांबावून गेले। महिना कसा गेला ते त्यांना मुळीच कळले नाही। महिनाभर तसाच पाऊस चालू आणि मग एके दिवशी चमत्कार झाला। पितांबरधारी वनमाला विभूषित भगवान मुरलीधर पुरुषोत्तम स्वतः गोलोकातून येऊन सुदेव गौतमी समोर उभे राहिले। ती दिव्य मूर्ती पाहताच सुदैवाने एकदम त्या देवाला दंडवत घातले। मी मध्यरात्रीची वेळ, पाऊस थांबला। देवाच्या त्या दिव्य प्रकाशात गौतमीच्या मांडीवरील
ते सुखदेवाचे प्रेत खुलून दिसत होते. गौतमी भांबावून त्या पुरुषोत्तम देवाकडे पाहत राहिली. थोड्याच वेळात भगवान पुरुषोत्तम सुदेवाला म्हणाले, वत्सा, तू धन्य आहेस. आज मी तुमच्यावर प्रसन्न झालो. आता हा शोक आवरा. हा तुमचा पुत्र मी पुन्हा जिवंत करीत आहे. आता तुम्हा उभयंतांना अखंड पुत्र सुख मिळेल. हा पुत्र तुमचे पांग फेडील. अनेक वर्ष तुम्ही हे सुख भोगाल. नंतर पुढील जन्मी तुम्हाला राजवैभव मिळेल. सुदेवा, तू हय देशाचा सम्राट दृढधुन्वा होशील आणि ती तुझी पत्नी गौतमी राणी गुणसुंदरी नावाने प्रसिद्ध होईल. हा तुमचा पुत्र शुकदेव गरुडाच्या कृपाप्रसादाने आलेला पुढील जन्मी पोपट होईल आणि मग तो तुम्हाला राजविलास अहिक सुखात मग्न असलेल्या दृढधुन्वा राजाला पारमार्थिक सुखासाठी पुण्यकर्माचा उपदेश करील. नंतर तुम्ही माझी सेवा करून अधिक मास व्रतदाने पुण्यकर्मे करून शेवटी गोलोकी माझे सानिध्यात याल. इतके बोलून भगवान पुरुषोत्तम गुप्त झाले. सुदेव पुत्र शुकदेव हळूहळू शुद्धीवर येऊन जिवंत झाला. त्याने उठून माता पित्यांना वंदन केले. तेवढ्यात गरुड आणि भगवान श्री विष्णूही तेथे आले. त्यांना पाहून त्या तिघांनी वंदन केले. गरुडाला खूप आनंद झाला. विष्णू भगवानही प्रसन्न झाले. सुदैवाने हात जोडून विष्णूला विचारले, भगवंता, ही घटना कशामुळे घडून आली? नंतर विष्णूंनी सुदैवाला त्या घटनेचा खुलासा केला. ते 9व्या अध्यायात सांगतो, असे वाल्मिकी दृढधन्वा राजाला म्हणाले. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री रामचंद्राय नमः. जय श्री रुक्मिणी वरा पांडुरंगा दीनद्वारा कृपासागरा करुणाकरा. वेदोद्वारा दीनबंधो अनाथनाथा दया सिंधो करुणासागरा दीनबंधो कृपा कटाक्षे अवबोधो ग्रंथारंभी वेदो लागोपै. ऐका आता श्रोतेजन, लक्ष्मी नारायण संवाद जान, जे करती समग्र कथन. होय निरसन महापाप, लक्ष्मी वदे हो पुरुषोत्तमा. अगाध तुमचा महिमा, जो ऐकता कर्मा कर्मा. पासाव मुक्त होती तरी आता प्रश्न एक. स्वामी राया असे देख, शरीर झालिया अशक्त. न घडे देख स्नान विधी, जया ते मुख्य नाही स्नान. तयाने काय करावे दान, तरी निर्फळ तो जन्मोन. भूभार केला तेने पै, तरी ऐसी याची कवन गती. तरी निर्फळ तो जन्मोन. भूभार केला तेने पै, तरी ऐसी याची कवन गती. मज निवेदावे कृपामूर्ती, जेने तर नो पाय प्राणिया प्रती. घडे सद्गती अनयासे, ऐक साध्वी वचनांते. तू हा प्रश्न केला निवृत्ते, तो तव सर्व या जगाते. परम उपकाराते जानपा, तरी शक्ती नाही जया शरीरी. आणि धन तेही नसे पदरी. इच्छा ते उद्भवलीसे अंतरी, करावे परोपरी व्रताते. ऐसे अंतर्जयाचे द्रवले, नारी अथवा पुरुष भले. तयाने पाहिले काय केले, तरी ऐकवाहिले भामिनी. मुक्त क्रिया जयाची पाही, तो विचारो भलतीये ठाई. तैसीच हेही नवाई, ठाईचे ठाई तटस्थ. या लागी सांगतो ऐक, भजन करावे परमनिके. भजनाविन आनिक देखे, सार्थक आनिक नसेची. भजने तरले महाज्ञानी, तपस्विया माझी शिरोमणी. महाराज तो नारद मुनी, नामस्मरणी रत सदा. नाम जपे कैलास नायक, हळाहळ झाले शांत तात्कालिक. ऋषी माझी पुण्यश्लोक, वाल्मिकी देख तरलासे. नामस्मरणाचा प्रादुर्भाव, शतकोटी प्रबंध पहाओ. त्रैलोकीचा समुदाय, मान्य केले तया लागी. या लागी सुंदर पाही, नामस्मरणाविन सार्थक नाही. न डावे आनिक प्रवाही, शक्ती नाही मनोनिया. शक्ती नसे जयाचे देही, तरी भजन करावे तेही. सदा सर्व काळ हृदयी, अच्युत चिंतन करावे. कोटी गोदानाचे फळ पाही, जन्मवरी तीर्थ केले नाही. अपार दाने दिदली स्वगृही, परी तुलना नाही नामासी. कोटी यज्ञाचे जे फल, ते नामे पाविजे तात्काळ. ऐसे हे नाम सुफळ, कोणी न भजे तयाते. फुकाचे मुखी नाम घेता, काय वेचे हो तत्वता. अथवा निमिष देख, आठविता यदुनायक. याविन आनिक नसे काही,
म्हणून अशक्त पुरुषाते पाही. हरिभजनाविन काही दुसरे सार्थक नाही. न पडावे प्रवाही आनिक. जरी झाले पापाचे डोंगर, नारी हो अथवा नर. पाप क्षाळनाते आन विचार, नाम निर्धार बोलिला असे. या कलियुगी जाणलतिके, घडतील अनंत पातके. स्त्रीहत्या बाळहत्या देखे, भ्रूण हत्या महापाप. मात्रा गमनी मातृहत्यारी, भगिनी नृषा गमनी निर्धारी. शेकी तयाचा जो वध करी, पापे अघोरी या नामे. गुरुहत्या पितृहत्या जान, गोहत्या अभिलाषी जो धन. मांसाहारी मद्यप्राशन, निंद जान विप्रासी. ही महत पापे सांगितली, शूद्र पापे नाही गणिली. नामे नाश होती सकळी, जेवी होळी तृणाची. आपुलेनी न करावे नामोच्चार, तरी दुजियांचे करावा सोपस्कार. अथवा पुराण श्रवणी क्षणभर, जाऊन या बैसावे. अवघा वेळ संसार धंदा करिता, पुरसतची नाही तत्वता. तथापि क्षण एक पाहता, अवकाश कीजे सज्जनी. अमूल्य नरदेहाची प्राप्ती, कोटी वेचिता नये एक घटी. आयुष्य जातसे उठा उठी, म्हणून पुण्यासाठी पै कीजे. यदर्थी इतिहास बरवा, श्रोता विमळ परिसावा. तया योगे जनाते सर्वा, उपरती घडे तात्काळ. उत्तर देशी नर्मदा तीरी, घुसर नामे एक नगरी. तेथील एक ब्राह्मण गृहाचारी, असे अधिकारी ज्योतिषी. कांता तयाची पाहता, नामे सावित्री परमपतिव्रता. अवघा वेळ संसार धंदा करिता, नाम तत्वातना सोडी. एक कृष्ण गोविंद गोपाळा, मुखी सर्वदा हाची चाळा. पती तिचा परमधनागळा, असे आगळा कृपण तो. पोटान खाये पुरते अन्न, साचिलिये साची तसे धन. कोणी दिधलिया वस्त्र नूतन, टाकी विकून धन लोभे. ऐसे धन संग्रहिता पाही, सप्तकुंभ साचले स्वगृही. सुवर्ण नाणे असे तेही, धन पाही संचितार्थ. कांतेसी धड वस्त्र नसे, पोटा अन्न मोजून देतसे. स्वयं एक भुक्त करीतसे, धड गोड सरसे न पाहे. या रीती क्रमितसे काळ, पोटी नसे एकही बाळ. कांता सदा करी तळमळ, म्हणे धन हे निर्फळ असोनी. तेने कधी कुळधर्म कुळाचार, तीर्थ पर्वणी सणवार आसक्त सदा धनाचार. नेने प्रकार आणिकही, काय करावे ऐसियास. नेने कधीही सुग्रास, ऐसियाचे देवे संगतीस. कापा घातले मजलासी, स्वगृही इतुकी आपदा. पती पतिते न मागे कंदा, नामही न सांडी सर्वदा. गोविंदा गोपाळा माधवा, ऐसे वर्तता संसारी. तव वर्तली नवलपरी, ब्राह्मण गेलासे बाहेरी. कृषी वळीते आनावया, तयाचा नित्य हाशी व्यापार. पंचांग घेऊनी बरोबर, सदांचा तो रानभर. जाये निर्धार रानाते, ऐसे एकता एके अवसरी. एक शूद्र दुजिये ग्रामाधिकारी, मध्यान्ह समयी पातला घरी. म्हणे आहेत घरी भट्ट बाबा, तव कांता आली धावत. कोण म्हणून पुसत, एरुवदे मी शूद्र निश्चित. आमंत्रणार्थ पातलो, आज माझी या ग्रामी. ब्राह्मण भोजन आहे धामी, ऐसे म्हणून पातलो मी. द्यावया आमंत्रण, तरी बाबा आलिया बाहेरुनी. सत्वर धाडा माझी हे सदनी, विलंबन लाविजे ते क्षणी. येता शनी धाडीजे, ऐसे सांगोनी तो गेला. तव दिवस संपूर्ण मध्यान्ह झाला, तो सेवेची ब्राह्मणही पातला. कृषी भारा शिरावरी, तो भारा आपटीला तात्काळी. उसासा टाकूनी बैसला स्थळी, कांतेसी म्हणे ते वेळी. उदक आणि प्राशना, एरी उदक न देता घडी. निरोप सांगतसे तातडी, म्हणे ऐका हो स्वामी परवडी. शूद्र या घडी पातलासे, ग्रामतयाचा कोश दोन. तुम्हा देऊन गेला आमंत्रण, म्हणे सत्वर द्या पाठवून. खोळंबतील ब्राह्मण, भोजनासी ऐसी एकताची मात. तैसाची उठीला खडबडीत, म्हणे पंचपात्र देईत त्वरित. जातो निश्चित धावूनी, एरी म्हणे उदक स्वीकारा. तो म्हणे मार्गी असे झरा, मज जाण्याची असे त्वरा. उदक मार्गी स्वीकारीन, ऐसे एकता वचन गाठा. एरी पिटीतसे लल्लाटा, म्हणे अहो कटकटा. केवी हा वाटा पापाचा, इतुके धन असोनी गृही. परी नाही याची या दैवी, अहारे शेषशाही. कैसी नवाई हे केली,
कान सरे हे माझा भोग, याचे पावले मी अर्धांग, तव पापी या माझी सांग. शिरोमणी असे हा, ऐसे म्हणून ते अवसरी, शर्करा मिश्रित दुग्ध सारी, आणून ठेवली झडकरी. तया निकटी तात्कालिक, मने हे उदकाची झारी, घेऊन जाईजे बरोबरी, तृषा लागता मार्गावरी. प्राशन करी दयाळस, निके म्हणून वरी घेतले, तक्षणी प्राशन नाही केले, मार्ग झड करुनी झाले विलंब. झाला म्हणून चालता क्रमितसे पंथ, धर्म दाटलासे अतोत, थापा देऊन धावत, लगबग बहुत भोजनाची. पहा हो मिष्टान्नासाठी, विप्रा लागी आवड मोठी, परान नाते लाळ घोटी, टपत बैसे बक जैसा. आली असी आमंत्रण, जीवा उल्हास मानी पूर्ण, ऐसे ते ब्राह्मणाचे जिने, या लागी घडोन झाले ते. असो मार्गी जाता ब्राह्मण, वसंत ऋतू तापले उष्ण, जवळी असता जीवन, प्राण जावो परीन सेवी. तृषेने झालासे व्याकुळ, म्हणे उदक असे अळुमाळ, संभवते निरखी तसे सकळ, सावली पैन देखते थे. मग एक वारुळ देखिले नयनी, तयाची सावली पाहुनी, नावेक स्थिरावला तये स्थानी, उदक झारी काढीत. तृषेची लगबग मोठी, म्हणून पाहिले नाही दृष्टी, तैसेचे लावीतसे होटी, गोलता दृष्टी देखत. मग प्राशन करिता जाण, तैसेच तोडीचे हाती घेऊन, म्हणे हे शिवभगवान, बुडविले रांडेने सर्वही, यावरी तो दुग्ध झारी, ओतिली वारुळा माझारी. चांडाळ तो प्राशन करी, केली परी असी तेने, परी नामस्मरणाचे महिमान, कांता नित्य करीतसे आपण. तयाचेनी योग्य करुणी जाण, फिरले अदृष्ट तयांचे, एका पुष्करा सरसी ध्वनी, निक्ती झाली तक्षणी. एरू दचकला अंतकरणी, म्हणे हे तो करणी अघटित, तया वारुळा माझी देख, महाभुजंग असे भयानक, तत्प शरीर पसरिलेले मुख, उष्णे देख संतप्त झालासे. तव त्या वारुळा माझी दुग्ध धार पडली मुखा माझी, घटघटोने प्राशन करिताजी. मना माझी संतोषला, तात्काळ निघाला बाहेरी, मनुष्य रूपे ते अवसरी, फणा उभारण्या शिरी. बोले त्या अवसरी, ब्राह्मणा ते म्हणे कृपावंता तू कोण, पर उपकारिया सगुण, संतुष्ट केले मज लागून. ये काळी स्वामी राया, म्हणे इच्छा असेल मानसी, तेची मागिजे आम्हा मापासी, संकोचन धरावा मानसी, ब्रह्मदेवा महाराजा. ऐसे तयांचे उत्तर ऐकून, एरू परम दचकला मनी, म्हणे कवन बोले मनुष्यवाणी, मागे परतुनी पाहत, मागे परतुनी पाहे तया ते, तव पंचफणा मस्तकावरुते. मनुष्यवाणी बोले त्या ते, ऐका श्रोते हो, म्हणे आपण असा कवन, मस्तकी फणा दारुण जाण. बोलता मनुष्या ऐसे वचन, की जे निवेदन मज लागी, तव बोलता झाला ईश, म्हणे मी तव असे शेष. संतुष्ट झाले मानस, दुग्ध प्राशने तुझिया, या लागी झालाशे प्रसन्न, इच्छा असेल ते मागे वरदान. एरू करी हास्यवदन, म्हणे होतो विंदान कांतेचे. एके महाराजा ए अवसरी, कांता आमुची असे घरी, तिथे पुसोन झडकरी, येतो माघारी परतोनी. त्याची इच्छा असे काय, हे तो मज ठाऊके न होय. इतका केला तो उपाय, तो पर्याय तियेचा असे पै. मी परतून मागुता येता, आपण स्थिरावे समर्था. एरू तथास्तु म्हणून तत्वता, झाला परतता ब्राह्मण. कैची संध्या कैचे स्नान, तेथे कैचे भोजन पान. दिदले सोडून आमंत्रण, आला परतून निजगृही. धावत पळत लगबगे, गृही पातला लाग वेगे. द्वारदेशीहुनी म्हणे कोठे गे, घर बुडवणी पापिष्टे. ऐसा पती शब्द ऐकता, धावत आली पतिव्रता. चरणावर ठेवून माथा, अपराध समर्था क्षमा करी. नमना ऐसे ओढन, दुजेन देखो पैजान. तात्काळची शांत होनी, क्रोध निघून पै गेला. मग समूळ वृत्तांते सांगता झाले ती येते, तुवा दुग्ध झारी निरुते. दुधली प्राशना मजलागी, उदक म्हणून पै दिले. क्रोधे मी तो नसे प्राशिले, म्हणून वारवळे उलंडिले. ते प्राशिले भुजंगे, तात्काळ मनुष्य रूप धरुणी. प्रसन्न झाला मज लागुनी, पुसाया तुझ कारणे. आलो धावणी तात्काळी, तरी काय इच्छा असेल मानसी, तेची माग तू तयासी.
ऐकून ऐसिया वचनासी एरी मानसी चाकाटली. म्हणे नवल केवढे झाले आमंत्रणे सोडिले. बोलतसे ऐसिया बोले सत्य मिथ्या हरिजाने. विचार करून निजमनी म्हणे इतुकेची मागे जे तया लागुनी. जे दिदले असे तेची देवनी मनोरथ पुरवावे. इतुकेची मागा स्वामी आनिक नसे काही उर्मी. तथास्ती म्हणून स्व आगमी परता झाला तात्काळ. येऊन नमिषे शेषराजा म्हणे ऐके वचन महाराजा. कांतेचे मानसी जे जोचा श्रवण करी आदरेसी. ती बोले दिदले तिचे धावे आनिक न मागू तिवे भावे. समर्थे हेची पुरवावे मनोभावे दयाळुवा. ऐकुनी तयाचे उत्तर शेष वदे कर्म अघोर. कांता तुझी परमचतुर मागितला वर नेटका. ते तव नसे तुझिया कपाळी परी देणे घडे एकाळी. तथास्ती म्हणून ते वेळी गुप्त झाला भुजंग. ब्राह्मण परतला तेथुनी मार्गी विचार करीतसे मनी. म्हणे आमंत्रणे दिदली सोडूनी. संधी अस्तमानी होऊ आली तरी आजी सुनिद पर्व काळ. शनी प्रदोष परम मंगळ तरी ग्रामवासी द्विज सकळ. भोजना लागी पाचारू म्हणे मिष्टान्न करू बरवे. भूदेवाचे तोष व्हावे आपण इथेष्ट बक्षावे. मन संतोष व्हावे कांतेचे ऐसा करुणी विचार. गृही पातला सत्वर परमहर्षे होऊन निर्भर. बोले उत्तर श्रियसी म्हणे तुवा सांगितली जी रीती. आम्ही मागितले भुजंगाप्रती दिदले म्हणून त्रिवार वचनोक्ती. वंधुनी गुप्त झाला तो तरी ऐके एक विचार. आम्हा सुख देणे पिडिले फार आजी प्रदोष आणि मंदवार. पर्व अपार बोलीचे या लागी ग्रामवासी ब्राह्मण. तया देऊनी येतो आमंत्रण. तुवा षडस अन्न निर्गुण करी पक्वान्न यथास्थित. सामग्री आणि तो या अवसरी म्हणून पातला गृहांतरी. उकरुनी या द्रव्याची घागरी घेतले करी सुवर्ण नाणे 5. मग शर्करे सहित सामग्री सर्वही बांधी पदरी. आमंत्रणे करून विप्रा घरी झाला झडकरी मागुता. ऐसे होता ते अवसरी कांतेचा हर्षण न माये अंतरी. म्हणे संतुष्ट झाला मुरारी उपजली अंतरी सद्वासना. मग लगबगे पाकसिद्धी करीती झाली ते गुणनिधी. षडस अन्ने नानाविधी सिद्ध करोनी ठेवित. मग प्रताराने विनवी सुंदरा म्हणे सत्वर ब्राह्मणा ते पाचारा. विलंब झालासे तुम्हा ते खरा होईल एखादा पित्तक्षोभ. एक याम भरली निशी सत्वर बैसावे भोजनासी. एरू परम हर्षयुक्त मानसी ब्राह्मणासी पाचारिले. अर्धे पादादी पूजन करिता झाला आपण. देऊन सुमन आणि चंदन रंगमाळिका घातली. विस्तीर्ण मांडली कर्दळी पात्रे दीप उजळणी पवित्रे. कनारांगोळी निरांजन पात्रे प्रतिपात्रे ठेविलासे. मगर सरसावणी अचळा ते वाढीतसे पक्वान नाते. जोडून या बद्ध हसतात ते ब्राह्मणाते वाढीतसे. म्हणती ब्राह्मण नवलकाई कधीच ऐसे देखिले नाही. अप्रूप आजीची नवाई भाग्य आमुचे उदेलेल असो भोजन होऊन निवाडे. मग अर्पुण त्रयोदश गुणी विडे दक्षिणा देतसे अति कोरडे. सुवर्ण नाणे प्रत्येका एक कांतेनेही भोजन सारिले. म्हणे आजी परम भाग्य उदले. सावकाश भोजन झाले भुसूर आले गृहासी. मग तो ब्राह्मण धनसंचय सत्कारणी करिता झाला व्यय. समयी अतीत आलिया पाहे नवे विन्मुख तया ते. ऐसी धरिता सद्वासना पापाते झाली जे क्षाळना. झाली पुण्याची गणना पतिव्रता अंगना तयाची. कालांतरे करुणी उभयंता पावली झाली मोक्षपंथा. ऐशी नामस्मरणाची वार्ता तुम्हा सर्वथा निवेदली. कथा हे गोड ऐकिली म्हणून दृष्टांती असे योजिली. न्यूनते पाहिजे क्षमा केली श्रोते यांनी आदरेसी. हे तव दंतकथा न म्हणजे प्रत्यय पुराणांतरी पाहिजे. नामस्मरणाविन आन दुजे नसे जाणीजे सर्वथा. या कलियुगी नामसार वदोनी गेले महाज्ञानी ऋषेश्वर. आणि भगवचन निर्धार श्लोकाधार परिसावा. इति श्री अधिक मास महात्म ग्रंथ पद्मपुराणीचे संमंत मनोहर सुत विरचित अष्टमोध्याय गोडहा. इति अष्टमोध्याय.
तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमच्या चॅनलवरील व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर चॅनलला नक्कीच लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण. जय हरी विठ्ठल.